तुमच्याशी मी प्रामाणिकपणे यामुळे बोलू शकतो कारण की या गोष्टी मी माझ्या जीवनात केल्या आहे 5 वर्षामध्ये. 5 वर्षाच्या आधी मी खूप वेगळं आणि वाईट काम केलं आणि त्यातून निघण्यासाठी मी 5 वर्ष 10 वर्षापासून 6 वर्षापासून रेग्युलरी अनेक नियम घेतले. अनेक वेळा जेवण सोडून दिलं, कधी कधी 3-3 वाजता जेवण केलं, कधी कधी 12 वाजता जेवण केलं, 12च्या पुढं जेवलो नाही. व्यायाम केला, प्राणायाम केला, अनेक साधू संतांचे व्हिडिओ ऐकले, अनेक गोष्टी त्यामध्ये काही गोष्टी बदलत गेल्या, काही समजत गेल्या. पण जी मूळ गोष्टी असेल किंवा जो मूळ असेल शाळेत तो पूर्ण बदलू पण शकलेलो आहे, नाही पण बोलता येणार नाही आणि काही ठिकाणी बदलू पण शकलो आहे. या 5 वर्षामध्ये बॉडी होती, मी तब्येत सोडून दिली, तब्येत करणं सोडून दिलं, व्यायाम करणं, आहार पूर्ण कमी करून टाकला, विचार केला, अध्यात्माला समजून घेतलं. पण कुठेही माझं बाहेर वास्तविक समाधान झालेलं आहे किंवा नाही असं मी बोलणार नाही, कारण की बदलाव खूप बाहेर झाला आहे. पण जो वास्तविक बदलाव आहे, जो वास्तविक धर्मातून बदलाव येणार आहे, तो मी तुमच्यापर्यंत यामुळे तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे सांगू शकतो. कारण की मी जे आत्तापर्यंत केलं आहे ते खूप मोठ्या वेगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि तुम्ही मला यामुळे बघताय कारण की मी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टींमधून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला पण भेटतील, त्यामध्ये तुम्ही टाईम न घालता. आता एकच गोष्ट आहे, अजूनही मी स्वतःला मानत नाही मी ठीक आहे म्हणून भगवद्गीता आणि वेदांत आणि आपला जो वास्तविक धर्म आहे तोच आपल्याला कशा पद्धतीने वाचू शकणार आहे, त्यावरतून मी कसा ठीक होणार आहे, तो कशा पद्धतीने जीवनात उतरवायचा, तो कसा जगायचा, हे शाळेत मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू पण शकतो. आणि स्वतःचं जीवन त्याने कसं बदलेल किंवा नाही बदलेल, पण तो जगायचा कसा, त्याविषयी कसं प्रामाणिक राहायचं, हे मी आजपासून चालू करतो आहे. आत्तापर्यंत मी अनेक गोष्टी ऐकल्या पण मला पटल्या नाही आणि शौक हे खूप हजारो करोडतून एखादा असेल जो वास्तविक धर्म सांगू शकतो किंवा जगू शकतो. अनेकांनी आपल्यापर्यंत फक्त त्याचा पाखंड आणि खूप चुकीचा अर्थ आणला आहे आणि हे मी तुम्हाला यामुळे सांगतो आहे कारण की आपल्याला त्यातून निघायचं आहे, आपल्याला त्यातून जगायचं आहे, जो ब्रह्मचर्याचा वास्तविक अर्थ आहे. अनेक जण बोलतात की या गोष्टीतून निघण्यासाठी ब्रह्मचर्य, मी बोलतो तुम्ही कोणत्याही दलदलमध्ये फसेला असेल तर तुमचं समाधान फक्त ब्रह्मचर्याचे. पण ते तसं नाही की तुम्ही नाडा बांधा किंवा हे बांधा किंवा वीर्यरक्षा करा किंवा फक्त हेच करा, नाही. ब्रह्मचर्याचा खूप उच्च अर्थ आहे, ते ब्रह्मचर्य साकारमय होण्यासाठी आहे, ते एक उच्च सबकॉन्शियस आहे, ते खूप उच्च ज्ञान आहे, उच्च नॉलेजमध्ये जाण्यासाठी आहे, उच्चतल जीवनाला बनवण्यासाठी आहे आणि त्यातून सगळं समाधान आहे. पण जे बाहेर समाधान आहे ते आपल्यालाही करावंच लागणार आहे. म्हणून वेद गीताने यांचा अर्थ तसा जीवनापर्यंत आणायचा, तसा जीवनातला आत कसा जगायचा यासाठी मी सांगू शकतो. आणि या व्हिडिओला, या चॅनलला मी त्यामुळे बनवलेलं आहे. अध्यात्माला जगायचं कसं सांगतात प्रत्येकजण, पण जगायचं कसं जगून कोणीच दाखवत नाही आणि ते जगून मला या व्हिडिओद्वारे दाखवायचं, या चॅनलद्वारे दाखवायचं आहे. भविष्यात मी समाप्त व्हायला असेल पण हा माझा चॅनल एक प्रेरणा म्हणून राहील.